संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. रस्त्यावरच्या निराधारांना जीवनाची नवी दिशा देणाऱ्या श्रद्धा पुनर्वसन केंद्राला मंत्री आदिती तटकरे यांची सदिच्छा भेट. सेवाभावाच्या कार्याचे कौतुक. कर्जत तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत हद्दीतील श्रद्धा पुनर्वसन केंद्राला सोमवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल कल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली, तसेच येथे उपचार घेत असलेल्या निराधार महिलांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन ही सामाजिक संस्था रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस व मतिमंद रुग्णांना उपचार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य गेली 38 वर्ष सातत्याने करत आहे. संस्था दरवर्षी अशा हजारो रुग्णांचे पुनर्वसन करते. आतापर्यंत 11,144 रुग्णांचे पुनर्वसन, त्यात 3,351 महिलांचा म्हणजे महिला रुग्णांचा समावेश झालेला आहे. संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मानसोपचारतज्ञ डॉक्टर भरत पाटपाणे यांना त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रद्धा पुनर्वसन केंद्राचा कार्यसंघ सुमारे 50 सदस्यांचा असतो. त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस, सोशल वर्कर्स, मेडिकल ऑफिसर्स व सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. विजय कुमार कट्टे म्हणजे श्री मालक ठाणे यांचे विशेष सहकार्य संस्थेस लाभले आहे. या सेवाभावी कार्यासाठी संस्था देणदारांवर अवलंबून आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या सोबत कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रभाकर गोरकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर धारे, भाजप नेते रमेश मुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक भोपतराव, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वेंगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अश्विनी मंगेश पाळकर, सदस्य जागृती शरद पाळकर, वासंती जयदास पाळकर, वैशाली विलास पाळकर, श्वेता शरद पाळकर इतरांनी मंत्री तटकरे यांचे स्वागत केले. मंत्री तटकरे यांनी संस्थेच्या महिला वॉर्डात भेट दिली, महिला रुग्णांशी संवाद साधला आणि संस्थेच्या वृक्षारोपण उपक्रमाची माहिती जाणून घेतली. त्यांनी संस्थेच्या कामाची प्रशंसा करत सांगितले, अशा संस्थांच्या कार्यामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना नवीन उमेद मिळते. शासन स्तरावर आवश्यक असणाऱ्या सहकार्य करण्यात येईल. यावेळी डॉक्टर स्वराली कोंडगळकर, सहाय्यक मानसोपचार तज्ञ यांनी संस्थेचे कार्य, रुग्णाप्रती समर्पण आणि समाजासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, मंत्री आदिती तटकरे यांनी संस्थेला दिलेली भेट आमच्यासाठी प्रेरणादायक ठरली आहे. त्यांच्या भेटीमुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली असून महिला रुग्णांसाठी आणखी व्यापक कार्य करण्याचा आमचा निर्धार पूर्ण झाला. आज 26 मे 2025 रोजी माननीय आदिती तटकरे मॅडम, महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री, आमच्या कर्जतच्या श्रद्धा पुनर्वसन केंद्रात आल्या होत्या आणि त्यांनी आमच्या 30 वर्षापासून जे काम चालत आहे त्याची माहिती घेतली आणि त्याची प्रशंसाही केली. श्रद्धा पुनर्वसन केंद्र एक अशी संस्था आहे, एकमेव संस्था आहे जे भारतातल्या रस्त्यावरती भटकणारे मनोरोगीं चा उपचार करून त्यांना त्यांच्या परिवारासोबत त्यांचं पुनर्वसन करते. आत्तापर्यंत श्रद्धाने 11,145 पुनर्वसन केलेत आणि त्यातल्या 3,351 महिला होत्या, महिला मनोरुग्ण होत्या. आणि मी डॉक्टर स्वराली कोंडविलकर एक महिला सायकॅट्रिस्ट असून आपल्या देशातले जितके पण मनोरुग्ण भटकणारे महिला आहेत जे रस्त्यावरती फिरतात त्यांच्यासाठी आपण अजून काम केलं पाहिजे, ते असं आम्हाला वाटतं. आणि मॅडम आल्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी अजून जास्त प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि आमच्यात खूप जास्त ऊर्जा आलेली आहे.
मॅडम सोबत आम्ही मॅडमला आमचं जे आमच्या कॅम्पसमध्ये जे झाडं लावलेले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती दिली आणि सोबतही त्यांना आम्ही आमच्या कामाबद्दल सांगितलं. त्यांनी आमच्या फिमेल वॉर्डमध्ये व्हिजिट केली, आमच्या फिमेल पेशंटसोबत त्या थोडा बोलल्या आणि ओव्हरऑल त्यांनी आमचे जे काम चालू आहे, आम्ही जिथून जे आमचे रेफरल सिस्टम्स आहेत, आम्हाला जिथून पेशंट्स रेफर होतात आणि आम्ही त्यांचं रियुनियन कसं करतो, आमची कपॅसिटी किती आहे, आमच्याकडे बेड्स किती आहेत, त्याची सगळी माहिती घेतली मॅडमने. श्रद्धा पुनर्वसन केंद्राचे जे मेन फाउंडर आहेत ते डॉक्टर भरत वाटवाणी सर आहेत. ते एक सायकॅट्रिस्ट आहेत आणि ते गेले 38 वर्षांपासून ही संस्था चालवत आहेत आणि आमच्याकडे 50 आमचा जो स्टाफ आहे तो 50 आहे. त्याच्यामध्ये सोशल वर्कर्स आहेत, नर्सेस आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सपोर्टिंग स्टाफ आहेत आणि जो आमच्या कॅम्पसमध्ये जी झाडं लावलेली आहेत ते विजयकुमार काटी सर आहेत. ते त्यांना ठाण्याचे ट्रीमॅनही म्हणतात. ही आमची टीम आहे आणि मॅडम इतक्या पावसातही आमच्याकडे आल्यात आणि त्यांना मीटिंग होती दुसरी, तरी त्यांनी त्यांचा वेळ दिला. त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत आणि शासनाला अशी संस्था एक आहे ह्याच्याबद्दल माहिती व्हावी म्हणून आम्ही त्यांना इथे आमंत्रण दिलेलं. धन्यवाद. मस्त बोलता.